हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं सपरिसरिता चॅनलमध्ये। आज आहे 11 फेब्रुवारी 2025। तर आपल्या चांदवडची खंडेराव महाराज मंदिर इथे मोठा यात्रोत्सव असतो। तर आज 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम आहे। तर आपल्या कॉलनीमधून मानाची बैलगाडी जाते। तर ते आहे रूपम कोतवाल, माझे मिस्टरांचे मित्रच आहे ते। आपण प्रतीक दादाला पाठवलं आणि त्यांच्या घराजवळ छान रथ सजवलेला होता। हे बघा किती छान फुलांनी। तर दादूने आपल्याला मस्त शूटिंग काढून आणलेली, ती तुमच्यासोबत मी आता शेअर करते। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत राहा। हे बघा किती सुंदर असा बँडही आलेला आहे आणि हे आहे ते मानाचे बैल, त्यांची किती छान सजावट केलेली आपल्या प्रतीक दादाने सर्व शूट करून आणि आपल्यासाठी आणलेले आहे। तर आपण त्याचा आनंद घेऊ। प्रथम आता त्यांच्या घरी आरती होईल आणि मग रथाला सुरुवात होईल। मानाच्या बैलगाडीची आपल्या कॉलनीमधून मिरवणूक निघाली। आपण मनोभावे दर्शन घेतलं। आपल्याला खंडेराव महाराजांचं घर बसल्या दर्शन मिळालं, त्यांचा आशीर्वादही मिळाला। आमच्यासोबत तुम्ही खंडेराव महाराजांचं दर्शन घ्या। आणि हे आहेत मानाच्या बैलगाडीचे मानकरी। तर चला व्हिडिओ पूर्ण बघत राहा।
मानाची बैलगाडीची गावातनं आता मिरवणूक होत मग खंडेराव महाराजांच्या देवस्थानाजवळ सर्व बैलगाड्या जमा होतील। आणि हे बघा ह्या इतर बैलगाड्या म्हणजे मानाची एक आणि ह्या 11 बैलगाड्या अशा सर्व बैलगाड्या आता खंडेराव महाराजांच्या देवस्थानाजवळ सर्व जमा होतील आणि संध्याकाळी मग 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम आहे। सर्व गावातनं मिरवणूक होत आता ही खंडेराव मंदिराकडे मिरवणूक येईलच। आणि हे बघा इथे किती छान कमान लावलेली आहे आणि यात्राही भरलेली आहे, छोटे छोटे दुकानही लागलेले आहे आणि इथे बॅनर लागलेले आहे, आईस्क्रीमचे दुकान असो खेळण्यांचे भरपूर अशी दुकानं लागलेली आहे रस्त्याच्या कडेला। अशी छान छान अशी खंडेराव महाराजांची यात्रा भरलेली हे बघा सर्व। आणि हे आहे श्री राज मंदिर खंडोबा देवस्थान चांदवड, मोठं मंदिर आहे एकदम छान असं। चला तर आपण आता खंडोबा महाराजांचं दर्शन घेऊ। प्रतीक दादांनी शूट घेऊन आणलेले आहे, आपण आता शूटद्वारेच खंडोबा महाराजांचं दर्शन घेऊ। दादांनी छान पूजा केली, पूजा आरती केली, फुलं वगैरे वाहिले आणि खंडोबा महाराजांचं छान दर्शन घेतलं आणि शूट घेऊन आणलंय आपल्यासाठी। आपण त्याद्वारेच आता दर्शन घेऊ। आणि हे बघा इथे रात्री लंगर तोडण्याचा कार्यक्रम होणार आहे, तर ही बघा ती लंगर तोडण्याची साखळी आहे, सर्व पूजेचं साहित्य इथे पूजा मांडणी झाली, रात्रभर जागरण गोंधळ होणार आहे आणि पहाटेच्या वेळेला लंगर तोडल्या जाईल आणि उद्या आहे पौर्णिमा। हे बघा हे आहे रात्रीचे 12 गाड्या ओढणारे मानकरी, त्यांना नवरदेव म्हणतात आणि आता ती पूजा अर्चा करताय खंडोबा चरणी। रात्रीचा 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होईल, त्याचे शूटिंग करून तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेल। त्याच्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असे छान छान व्हिडिओज बघायला मिळतील। तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसह, तोपर्यंत बाय बाय।